नमस्कार मित्रांनो, मी आकाश आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आपण आलेलो आहे एका धार्मिक स्थळी आणि अतिशय महत्त्वाचं हे ठिकाण आपण म्हणू शकतो नाशिकमधलं, ज्याचा संबंध थेट रामायणाशी आहे। जो रावण होता त्याला सीता मातेचं हरण करायचं होतं, त्यामुळे त्यांनी त्याचा जो मामा होता मारीच त्याला कांचनमृगाचं रूप घ्यायला सांगितलं होतं आणि ते कांचनमृग जेव्हा सीता मातेला दिसलं तेव्हा सीता मातेने प्रभू श्रीरामाला ते हरण पाहिजे असा हट्ट केला आणि प्रभू श्रीराम त्या हरणाच्या मागे धावले आणि त्याला बाण मारलेला आहे। तर त्या ठिकाणी आपण आलेलो आहे, असा तो रामायणातला प्रसंग आहे, म्हणजे मी शॉर्टमध्ये सांगतो तुम्हाला। तर आता बघू शकता आपण जे नांदूर मधमेश्वर धरण आहे तिथे आलेलो आहोत, त्याच्या फ्रंट साईडला। याच्या आधीचा आपण जो ब्लॉग केला होता तो आपण पक्षी अभयारण्याचा केला होता बॅक साईडला, त्याचा ब्लॉग तर तुम्ही पाहिलाच असेल। तर आता दुसरा पार्ट आपण करतोय आणि सोबत तीच फॅमिली आहे, गोसाई फॅमिली, आणि सोबत आहे गणेश। तर आता इथून आपल्याला जायचं आहे, असा ओबडधोबड रस्ता आहे। तर तिकडं बॅक साईडला मंदिर आहे, एक खूप असं प्राचीन मंदिर आहे ते दगडी बांधणीतलं, आणि तिथे आणखी काही मंदिर आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत। तर चला आता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। मृगव्याधेश्वर हे प्राचीन मंदिर नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर गावाजवळ स्थित आहे। निसर्गाच्या कुशीत असलेले हे मंदिर नाशिकपासून 45 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे, त्यामुळे नाशिकपासून बाय रोड जाणे अतिशय सोपं आहे। जवळचे मुख्य रेल्वे स्थानक नाशिक रोड आहे। मुंबईपासून मंदिराचे अंतर 220 आणि पुण्यापासून 210 इतके आहे। तर मित्रांनो, प्रवास सुरू आहे आणि बघू शकता आता इथून मंदिराकडे जाण्याचा रस्ता सुरू होतोय आणि आत्तापर्यंत आपण हे जे धरण आहे नांदूर मधमेश्वर ते पार करून इथे आलोय। तुम्ही म्हणत असाल धरण आहे, पण पाणी कुठे? ॲक्च्युली इथे ना कन्स्ट्रक्शनचं वर्क चालू आहे बॅक साईडला। धरणाचं पात्र वाढवतं, त्यामुळे जे धरणाचे दरवाजे आहेत तिथे पाणी अडवून ठेवलेलं आहे। पाय ठेवायला सुद्धा जागा नसते, पावसाळ्यामध्ये खूप पाणी असतं इथे। आणि हा जो रस्ता आहे हा फक्त उन्हाळ्यात आणि हिवाळ्यातच खुला असतो, आणि पावसाळ्यामध्ये आणखी एक रस्ता आहे बॅक साईडनी, तिकडनं तुम्ही जाऊ शकता। तर मित्रांनो, 400 ते 500 मीटर पुढे चालत आल्यानंतर फायनली आपल्याला मंदिर दिसायला लागलेलं आहे आणि बघू शकता व्हाईट कलरचं वरती कळस वगैरे आहे। खरं तर हे मंदिर प्राचीन आहे, म्हणजे अर्धं जे मंदिर आहे खाली ते पूर्ण दगडी आहे, दगडी बांधणीतलं आहे, आणि त्यानंतर वरती डेव्हलपमेंट करून असं वरती स्ट्रक्चर तयार करण्यात आलेलं आहे। आणि रस्ता बघू शकता तुम्ही, पूर्ण असा ओबडधोबड रस्ता। इकडे 2 व्हीलर वगैरे सुद्धा येऊ शकते आणि ट्रॅक्टर वगैरे येऊ शकतो, पण 4 व्हीलर वगैरे नाही येऊ शकत, कारण मध्ये जो पॅच आहे ना तो थोडासा रॉकी पॅच आहे, दगडांचा पॅच आहे। तर फायनली मित्रांनो आता आपण येऊन पोचलेलो आहोत मध्यमेश्वर मंदिराजवळ, आणि बघू शकता इथे बॅक साईडला आहे आणि आतमध्ये खूप जबरदस्त असं मंदिर आहे, एक प्राचीन काळातलं मंदिर आहे दगडी बांधणीतलं। सो ते सुद्धा आपण बघूया, आणि आपल्याला जिथे ॲक्च्युअली जायचं आहे मृगव्याधेश्वर मंदिर ते इकडे पुढे आहे। सो आपल्याला भरपूर पुढे जायचं आहे अजून। सो पहिले इथे दर्शन घेऊ आणि त्यानंतर आपण ॲक्च्युअल मंदिराकडे जाऊ। ॲक्च्युली मला वाटलं होतं हेच मेन मंदिर आहे, कारण की माहिती सांगायला कोणी नव्हतं, पण इथे आल्यानंतर कळलं की हे फक्त मध्यमेश्वरच मंदिर आहे आणि जे ॲक्च्युअल मृगाचं मंदिर आहे ते पुढे आहे। तर फायनली मित्रांनो आतमध्ये आलेलो आहे आणि बघू शकता हे मध्यमेश्वर मंदिर, आणि एकदम जबरदस्त असं मंदिर आहे। ॲक्च्युली हे ना दगडी बांधणीतलं मंदिर आहे, पण त्याला आता कलर दिलेला आहे म्हणून तुम्हाला असं वाटत असेल, पण हे पूर्ण दगडी स्ट्रक्चर आहे आणि जे वरचं स्ट्रक्चर आहे ते नंतर बांधण्यात आलेलं आहे। सो आतमध्ये जाऊया आता, दर्शन वगैरे घेऊ आणि त्यानंतर इथले काही फुटेजेस बघू, ड्रोन शॉट्स बघू। मृगव्याधेश्वर मंदिराच्या आधी नांदूर मधमेश्वर धरणावर मधमेश्वर हे प्राचीन दगडी मंदिर आहे। ह्या मंदिराची स्थापना 1660 ते 1661च्या काळात झाली असावी, कारण याचे सबूत इथे कोरलेल्या शिलालेखात आढळते। हे मंदिर हेमाडपंथी बांधणीचे आहे। मंदिराच्या चारही बाजूला धरणाचे पात्र आहे, त्यामुळे इथले दृश्य मनाला मोहित करते। पावसाळ्यात धरणाला पाणी जास्त असल्याने मंदिर अर्धे पाण्यात राहते, तेव्हा मंदिराचा प्रवेश बंद ठेवण्यात येतो।
मंदिराच्या बाहेर हनुमानाची मूर्ती आणि प्रवेशद्वाराजवळ नंदी आहे. आतमध्ये प्रवेश करताच एक प्राचीन मनोरा आहे, ज्यावर काही शिलालेख कोरलेले आहे. मंदिराच्या आतमध्ये सुंदर असे नक्षीकाम करण्यात आलेले आहे. गाभाऱ्यात सुंदर असे शिवलिंग आहे. महाशिवरात्रीनिमित्त या मंदिरामध्ये मोठा सण उत्सव साजरा केला जातो. पहिले नारायण नागबली जी त्र्यंबकला व्हायची ते पहिले इथं व्हायची. इथून मग ते त्र्यंबकचं नाव मोठं झाल्यामुळे ते त्र्यंबकला गेले. आणि मी ऐकलं इथं कुंभमेळा पण कुंभमेळ्याचं असतं, शाहीस्थान वगैरे होता इथं, शाहीस्थान वगैरे ना ते लोक येतात इथं. मारीज राक्षस होता तो, तिने हरणाचं रूप धारण केलेलं होतं. पंचवटीतून राम त्यांच्या मागे आलेले, पण तो बाण तिथून सोडला आणि तो मृगवेदेश्वर जे मंदिर आहे तो तिथं लागला. मग तिथं ते लागल्यामुळे ते मृग लागला म्हणजे त्याला विजा झाली तिथं, म्हणून तिथं मृगवेदेश्वर नाव पडलं. व्याधी झाली तिथं, व्याध लागल्यानंतर सुद्धा ते पुढं आणि ते मृत पावलं तिकडं पावलं. 1661चा जो काळ होता की तो शिवाजी महाराजांचा काळ होता, त्याच्यातलं हे मंदिर म्हणजे त्या काळात मंदिर. कारण ह्या दगडामध्ये त्या दगडामध्ये खूप फरक आहे. म्हणजे हे पूर्ण दगडी बांधकाम. हो, हे पूर्ण दगडी, पण कालांतरानं ते वरचं खराब झालं होतं ना, तर मग आपण ते नवीन डेव्हलप केलं. हे तुमच्या अंडर असतं काय? हे पण आणि ते पण दोन्ही पण आपण. म्हणजे हा शिलालेख तेव्हा कोरलेला आहे? हा जुना, हा आता जुना पूर्वीचा आहे. अच्छा, म्हणजे याच्यामध्ये उल्लेख आहे बघा याचा. हे बघा ते 1661 ते लिहिलेलं. पण हे जे खालचं आहे ना हे आपल्याला समजत नाही. अच्छा, ही भाषा वेगळी तर आपल्याला ते आणावं लागतील. त्यावेळी नांदूर असंच काहीतरी दिसतंय, नांदूर. अच्छा, हा म्हणजे ती त्या काळाची लिपी होती. पूर्वी लोक म्हणायचे की इथे जर आपण हे लावलं ना दिवा अमावश्याला, दीपामावश्याला, वणीच्या काठावर दिसायचा. अरे बाप, म्हणजे तेव्हा एवढं मोकळं तेवढं हे होतं. पण त्याचे एक का दोन हे खाली पडून गेलं, ते बंद झालं. पण पहिले हे वणीच्या काठावर दिसायचं. अजून उंच होतं ते. तर मित्रांनो, आता आपण अपोजिट साईडला आलेलो आहे. मगाशी आपण तिथे होतो, बघू शकता तिथे मध्यमेश्वर मंदिर आहे. तर तिथून आता आपण पूर्ण असा वळसा घालून इथे आलेलो आहे आपली गाडी घेऊन. आणि हे बघू शकता आता इथे हे बाणेश्वर मंदिर आहे. म्हणजे ॲक्च्युअली त्या मृगाला प्रभू रामांनी जो बाण मारला होता तो इथूनच मारला होता. आणि जे मृगव्याधेश्वर मंदिर आहे तिथे त्या मृगाला तो बाण लागला होता. तर तिथे पण आता आपण जाणार आहोत. तेच आपलं ॲक्च्युअल मेन टार्गेट आहे. पण आता इथे आतमध्ये सुद्धा आपण दर्शन घेऊ. तर फायनली मित्रांनो, आता आपण येऊन पोचलेलो आहोत मृगव्याधेश्वर मंदिराजवळ. म्हणजे प्रभू श्रीरामांनी त्या मारीजला ॲक्च्युअलमध्ये जिथे बाण मारला होता त्या ठिकाणी. आणि बघू शकता हे मंदिर आहे, मेन मंदिर. आणि हा कॅम्पस ॲक्च्युली हे सुद्धा दगडी बांधणीतलं मंदिर आहे, प्राचीन. सो त्याला असं रिस्ट्रक्चर करून थोडंसं डेव्हलप करण्यात आलेलं आहे. आणि समोरसुद्धा इथे छोटे छोटे मंदिरं आहेत. ॲक्च्युली मला वाटलं होतं एकच मंदिर आहे, पण त्याच्याशी निगडीत जे मंदिर आहे ते आपल्याला इथे आल्यानंतरच त्याची माहिती कळाली आणि ती मी तुम्हाला दिलेली आहे. सो चला आता इथले काही आपण जबरदस्त असे एरियल शॉट्स काढू, कारण की आता इथे सूर्य मावळत आलेला आहे. सो मस्त मस्त शॉट्स येतील. आणि हे मंदिरामध्ये आता आतमध्ये प्रत्यक्ष आपण दर्शन करू आणि आतमध्ये काय काय आहे ते सुद्धा बघू आणि इथली ॲक्च्युअल माहिती जाणून घेऊ. मृगव्याधेश्वर मंदिर हे रामायणाशी निगडीत आहे. रामायणात घडलेला मारीच प्रसंग याच ठिकाणी घडला होता अशी आख्यायिका सांगितली जाते. श्रीरामाने मारलेला बाण कांचन मृगाला जिथे लागला तेच हे ठिकाण. शर्पणखाच्या अपमानाची माहिती मिळताच रावणाने संतप्त होऊन मारीचची भेट घेतली. मारीच हा रावणाचा मामा होता. मारीच आणि रावण पंचवटीला गेले आणि श्रीरामाच्या आश्रमाजवळ थांबले. मारीचने एक सुंदर सोनेरी हरणाचे रूप धारण केले, ज्यावर चांदीचे डाग होते. सीतेला त्याचे दर्शन व्हावे म्हणून मारीच रामाच्या आश्रमाच्या परिसरात चरायला निघाला. मारीचला सीता माता फुले गोळा करताना दिसली.
हरणाच्या सोन्याच्या तेजाने सीतेला भुरळ घातली. ती आश्चर्यचकित झाली आणि तिने राम आणि लक्ष्मणाला हे हरिण पाहण्यासाठी बोलवले. सीतेने रामाकडे हरण मिळवण्यासाठी हट्ट केला. जर पकडले गेले तर ते 14 वर्षाच्या वनवासाची आठवण म्हणून अयोध्येत परत नेले जाऊ शकते असे तिने सांगितले. पण श्रीरामांना आधीच माहीत होते की हे हरिण त्या दिवशी त्यांच्या हातून मरेल, कारण तो मारीच राक्षस होता ज्याने राजांना मारले आणि ऋषीमुनींना त्रास दिला होता. श्रीरामाने हरणाच्या मागे जाऊन त्याचा वध करायचे ठरवले आणि लक्ष्मणाला या दरम्यान सीतेची काळजी घेण्यास सांगितले. मारीच धावला, त्यामागे रामही धावले. मारीचने रामाला आश्रमापासून खूप दूर नेले. बराच वेळ पाठलाग केल्यानंतर थकलेले हरिण एका सावलीच्या प्रदेशात थांबले. श्रीरामांनी संधी साधली आणि आपला सोनेरी बाण मारीचला मारला. मारीच जेव्हा त्याच्या वास्तविक रूपात परत येत होता तेव्हा तो मोठ्याने रामाच्या आवाजात ओरडला, ओ सीता, ओ लक्ष्मणा. सीता मातेने या षडयंत्राला बळी पडून लक्ष्मणाला श्रीरामाचा शोध घेण्याचा आदेश दिला. लक्ष्मण इच्छा नसतानाही रामाचा शोध घेण्यासाठी निघून गेला. हीच संधी साधून रावण एक साधू म्हणून प्रकट झाला आणि सीता माता त्याला भिक्षा देण्यासाठी पुढे गेली आणि सीतेचे त्याने अपहरण केले. मृगव्याधेश्वर मंदिर याच प्रसंगाला समर्पित आहे. मृगव्याधेश्वर मंदिर हे दगडात कोरून तयार केलेले मंदिर आहे, ज्याची निर्मिती अहिल्याबाई होळकरच्या काळात केली गेली. मंदिरात आणि मंदिराच्या बाहेर अनेक शिल्प कोरलेली आहेत. मंदिराचे कोरीव काम बघून मन अगदी हरवून जाते. मंदिराच्या आतमध्ये अजूनही एक प्राचीन घंटा आहे जो चांगल्या स्थितीत आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात सुंदर असे शिवलिंग आहे, ज्याचे दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक इथे येत असतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे मृगव्याधेश्वर मंदिराचा हा व्लॉग या ठिकाणी आपण समाप्त करत आहोत आणि आय होप की माझ्यासोबत तुम्ही एन्जॉय केलं असेलच आणि आम्ही तुम्हाला इथली जी काही माहिती दिली, जे काही शॉट्स दाखवले, जे काही ड्रोन शॉट्स दाखवले ते तुम्हाला आवडले असतील. आणि एक अनोखा प्लेस आपण आज एक्सप्लोअर केलेला आहे. म्हणजे रामायणातला जो प्रसंग आहे तो आजपर्यंत आपण फक्त ऐकला होता, पण आज प्रत्यक्ष या ठिकाणी आपण दर्शन केलेलं आहे आणि खूप जबरदस्त असं मंदिर आहे. खूप मस्त बांधणी आहे मंदिराची. तर चला, आता जाण्याची वेळ झालेली आहे. आता आपण पुन्हा भेटूया नवीन कुठल्या तरी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.